तर इथं मी घेतलेली आहे कच्च्या केळ्यांची फणी। तर इथे तुम्ही बघू शकता, शक्यतो केळी जी आहे तर ही कच्चीच पाहिजे। तर इथे बघू शकता पूर्ण कच्ची, अजिबात थोडी सुद्धा ही केळी पिकलेली नाहीये। तर आता आपल्याला याचे करायचे आहे, हे सोलून घ्यायचे। अशा प्रकारे हे असे तोडून मग त्याची सोलून घेणार आहोत। तर कशा प्रकारचे सोलायचे, सोलण्याची सुद्धा मी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते। चला तर सोलून सुद्धा तुम्हाला दाखवते। तर आता इथे मी घेतलेलं आहे, तर इथे बघू शकता अशा प्रकारचं जे आहे तर तोडलेलं आहे। तर हेच सुरुवातीचं असताना हे सगळ्यात आधी काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर इथं अशा प्रकारे ना लाईन टाकायची अशी। म्हणजेच काय होतं की ना हे जे साल आहे तर हे काढायला आपल्याला अगदी सोपं जातं। म्हणजेच बघू शकता इथं, कारण हे कच्चं असतं ना तर त्याच्यामुळे हे सोलण्यासाठी खूप वेळ लागतो। जर एक असं थोडंसं लाईन वरच्या वरती जर दिली तर अगदी सहज असं संपूर्ण जे साल आहे तर ते इझिली निघतं। आणि ना केळं जे आहे तर हे अशा प्रकारचे सोलल्यानंतर ना लगेचच काळसर पडतं किंवा लाल होतं। तर त्याच्यामुळे ना मी त्या साईडला लगेचच पाणी सुद्धा घेतलेले आणि हे पाण्यामध्ये मी टाकून देते, म्हणजेच अजिबात लालसर किंवा काळं सुद्धा होणार नाही। तर अगदी आता परत दाखवते मी खालचं आणि वरच्या साईडचं सुद्धा आपल्याला हे काढून घ्यायचं आणि सहज फक्त अशी वरच्यावर एक लाईन टाकायची। म्हणजेच लाईन सुरीने मारली की इझिली अगदी सहज हे असं निघतं। तर हे थोडंसं जाड आहे साल, तर आता इथे बघा अगदी सहज निघालंय। तरी बघा, तर आता सेम प्रोसेसने मला जेवढ्या केळ्यांची भाजी करायची तर तेवढे केळं मी सोलून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकता मी सगळे केळं छान असे सोलून घेतलेले आहेत आणि लाल किंवा काळे पडू नये म्हणून लगेचच सोलून झाल्यानंतर त्यांना पाण्यामध्ये जसं एक एक केळं सोललं जाईल तसं पाण्यामध्ये मी लगेचच सगळे टाकून घेतले। तर आता आपल्याला यांना छान असं जेवढं शक्य होईल तेवढं छान असं बारीक आपल्याला त्यांना कट करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला दाखवते। तर हे बघा, खूप असं खिसणीने पण खिसून नाही घ्यायचं, कारण की तसं जर खिसलं तर मग ते संपूर्ण जे आपण कढईमध्ये वगैरे जेव्हा आपण भाजी बनवायला टाकतो किंवा शिजायला टाकतो तर त्यावेळेस ते पूर्ण असं कढईला वगैरे चिपकतं। त्यामुळे शक्यतो असं सुरीने किंवा विळीने छान असं हे सगळं कट करून घ्यायचे आहे। फास्ट प्रोसेस करायची असते, कारण की नाहीतर मग हे लाल वगैरे पडतात। त्यामुळे एकदम छान पटापट असं आपल्याला हे सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये ना शक्यतो लाल तिखटाचाच वापर केला जातो ह्या भाजीमध्ये, कारण की छान असं सगळीकडून लागायला हवी, म्हणजेच तिखट वगैरे। त्याच्यामुळे शक्यतो सगळेजण याच्यामध्ये लाल तिखटाचाच वापर करतात। आणि ही खिचडी जी आहे म्हणजेच ही भाजी जी आहे तर ही उपवासाला वगैरे पण चालते। त्याच्यामुळे मग तुम्ही जर उपवासाला जिरे वगैरे खात असाल किंवा नसाल तर त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। तर आमच्याकडे उपवासाला जिरा वगैरे चालते, तर त्याच्यामुळे मी यामध्ये या भाजीमध्ये जिऱ्याचा वापर करणार आहे। तर आता हे सगळे मी छान असे चॉप करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर इथं मी सगळे जे आहे तर ते छान असे बारीक कट करून घेतलेले आहे। तर इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही, अशा प्रकारे आपल्याला यांचे सगळ्यांचे स्लाइस करून घ्यायचे आहे। तर आता इथे मी एक नॉनस्टिकचं पॅन घेतलेला आहे। शक्यतो ही जी भाजी असते तर ती तुमच्याकडे जर नॉनस्टिकचं पॅन असेल तर त्याच्यामध्येच करा, किंवा लोखंडी कढईमध्ये केली तरी सुद्धा चालेल। कारण की काय होतं, जर स्टीलच्या कढईमध्ये केलं तर मग खाली खूप लागतं आणि मग खूप जास्त तेल आपल्याला त्यासाठी लागतं। त्यामुळे शक्यतो नॉनस्टिकच्या पॅनमध्ये किंवा मग लोखंडाच्या कढईमध्ये केलं तरी सुद्धा चालेल। तर आता इथे ह्या भाजीसाठी ना शक्यतो खूप जास्त तेल लागतं, कारण की ही जे केळं असतात तर ते खूप जास्त असं तेल वगैरे शोषतात। त्याच्यामुळे याला तेलाचं प्रमाण भाजीला खूप जास्त लागतं। त्यामुळे मी इथं 3 पळ्या तेल घेतलेलं आहे। तर आता तेल आपण छान गरम होऊ देणार आहोत।
तर आता इथं तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे जिरं. तर जिरं छान असं फुललं की त्यामध्ये लगेचच आपल्याला टाकून घ्यायचे आहे जे आपण कट करून घेतलेली केळी होती, तर ती संपूर्ण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर आता आपण हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहोत. आणि शक्यतो ना याच्यामध्ये म्हणजेच नॉनस्टिकच्या पॅनमध्ये लगेच खाली वगैरे चिटकत नाही, त्याच्यामुळे खूप जास्त हलवण्याची किंवा मिक्स करण्याची अजिबात गरज पडत नाही. पण सुरुवातीला जवळपास 5 ते 10 मिनटं आपल्याला हे ना छान असे मऊ होईपर्यंत छान असे हे शिजवून घ्यायचे, म्हणजे छान वाफ आली पाहिजे त्यांना, अशा प्रकारे. पण जर तुम्ही लोखंडी कढईमध्ये किंवा मग स्टीलच्या कढईमध्ये जर करत असाल तर तुम्हाला एक प्रत्येक 2-2 मिनटाला हे छान असं मिक्स करावं लागेल, नाही तर मग ते खाली लागून जाईल किंवा चिटकून जाईल आणि मग ती जळल्यासारखी होईल आणि मग तेच कढईला खूप जास्त लागेल आणि मग ती व्यवस्थित भाजी लागणार नाही. तर आता भाजी लवकर व्हायला हवी त्यासाठी मी त्यांना झाकण ठेवते आणि 2 ते 3 मिनिटानंतर मी परत एकदा छान असं हे मिक्स करून घेईल. तर आता 2 मिनिट झाले, तर आता बघूयात. तर इथं बघू शकता छान असं अजिबात खाली वगैरे लागलेलं नाही आहे, कारण की आपण नॉनस्टिकच्या कढईचा वापर केला आहे त्याच्यामुळे, म्हणजे पॅनचा. तर कच्च्या केळांची भाजी होण्यासाठी सगळ्यात जास्त मेन लागतं ते म्हणजे पेशन्स, कारण की ही अगदी मंद गॅसवरती ही भाजी होऊ द्यावी लागते, तेव्हाच ती चवीला छान लागते आणि शिजते सुद्धा छान. तर आता इथं परत मिक्स करून झाकण ठेवलं आणि आता परत 4 ते 5 मिनिटानंतर आपण बघूयात. तर असं अधूनमधून आपल्याला भाजी जी आहे तर ती चेक करत राहायची. तर आता इथे बघू शकता जे कलर जो आहे तर तो थोडासा तुम्हाला असा वेगळा दिसत असेल, कारण की जवळपास 7 ते 8 मिनिट आता झालेली आहे आणि खूप अजिबात खाली वगैरे काहीही चिटकत नाही आहे. बघू शकता काहीच एकसुद्धा काही नाही. तर इथे बघा हे जे आहे तर हे छान असं फ्राय झाल्यासारखं झालेलं आहे आणि तेलसुद्धा फार सारखं त्याच्यामध्ये टाकावं लागतं, पण याच्यामध्ये अगदी 3 पळ्यांमध्येच भाजी जी आहे तर ती छान अशी आपली तयार होईल. तर आता थोडंसं मिक्स केल्यानंतर परत आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. तर आता जवळपास 10 मिनटं झाले, तर आता बघा टोटल 10 मिनटं छान जे. तर बघू शकता इथं सगळे केळं आहे तर ते छान असे वाफेमध्ये सुद्धा शिजलेले आहेत, अजिबात कच्चे वगैरे नाही आहेत. तर आता ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचं आहे लाल तिखट. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात. तर इथं जवळपास मी 1.5 चमचा यामध्ये तिखट टाकते आणि त्यासोबतच मेन म्हणजेच या भाजीला म्हणजेच कच्च्या केळांच्या भाजीला चव येते ती म्हणजेच अशा प्रकारचे शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे आणि त्यानंतर त्यांना खलबत्त्यामध्येच कुटायचं. म्हणजे अशा प्रकारचे जर ओबडधोबड शेंगदाणे कुटलेले असतील तर ते भाजीमध्ये खाण्यासाठी खूप छान लागतात आणि ते त्यांचं जे प्रमाण आहे तर ते थोडंसं जास्तच ठेवा, कारण की जेव्हा आपण खातो तर तेव्हा ते दाताखाली येतं, तर तेव्हा खूप छान असं लागतं. आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत मीठ. तर आता यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि आता हे आपल्याला व्यवस्थित सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मला ना इथं थोडंसं तेल जरा कमी वाटतंय, म्हणजेच छान असे खरपूस झालेले आहेत, पण एक छान असं जे बाइंडिंग आहे किंवा टेस्ट आहे तर ती थोडंसं आणखी एक पळी तेल टाकल्यानंतर छान येईल. त्यामुळे मी ना यामध्ये एक पळी तेलाचा आणखी वापर करते. त्यामुळे काय होईल की जे आपण लाल तिखट वगैरे टाकलं तर ते छान सगळं असं मिक्स होऊन येईल, नाहीतर मग असं थोडीशी जी भाजी आहे तर ती ड्राय वाटते आणि तिखटसुद्धा असं कच्चं लागेल. त्यामुळे छान असं हे तेलामध्ये मिक्स होईल. तर
तर आता हे व्यवस्थित आपल्याला सगळं परत मिक्स करून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे, कारण की आपण 3 वेळेस झाकण ठेवलेलं आहे, म्हणजे टोटल 10 ते 12 मिनटं आपल्याला झाकण ठेवून याला छान असं वाफवून घेतलं आहे। त्याच्यामुळे एकदम परफेक्ट अशी आपली भाजी जी आहे तर ती तयार झाली आहे। आता ज्या वेळेस आपण तिखट आणि शेंगदाणे टाकतो तर त्याच्यानंतर 2 ते 3 मिनिट छान असं सतत हलवत आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप आधीच जर आपण तिखट या भाजीमध्ये घातलं तर काय होतं की तिखट जळतं आणि मग तिखटाचा जळलेला वास येतो। त्यामुळे संपूर्ण भाजी जेव्हा शिजेल आणि 2 मिनटं फक्त आपल्याला ते मिक्स करण्यापुरती गॅस चालू ठेवायचा असेल तर तेवढाच वेळ आपल्याला हे चालू ठेवायचे। तर आता इथे बघू शकता 2 मिनिट झाले आणि सगळं बघू शकता छान असं मिक्स सुद्धा झालेलं आहे आणि भाजी अजिबात सुद्धा कच्ची राहिलेली नाही आहे। मी तुम्हाला चमच्याने दाखवते। इझिली छान असं हे कट होतंय, कुठंच कच्चं वगैरे काहीही राहिलेलं नाही। आता हे छान असं मिक्स करूयात आणि गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करते। तर तयार आहे इथं मस्त अशी आपली कच्च्या केळ्यांची भाजी, जी की उपवासाला सुद्धा चालते आणि अशीच खाण्यासाठी सुद्धा अतिशय छान लागते। जर तुम्ही कधी केली नसेल तर अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।